हॅलो एव्हरीवन, मी सदाशिव मोरे. आजच्या आपल्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो. आपले लेक्चर आहे आज वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्सचे. आज आपण टॉपिक कवर करणार आहोत स्ट्रेस. ओके, तर स्ट्रेसमध्ये सगळ्यात आधी स्ट्रेस म्हणजे काय, नंतर स्ट्रेन, त्याचे युनिट्स आणि यंग्स मॉड्युलस या गोष्टी कवर करू. तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. ओके, तर सगळ्यात आधी स्ट्रेस समजून घेण्याच्या आपण आधी हे समजून घेऊया की स्ट्रेस नेमका येतो कशामुळे. ओके, तर उदाहरणार्थ समजा ही एक बॉडी आहे जिच्यामध्ये छोटे छोटे काय आहेत रे, त्या बॉडीतले परमाणू आहेत किंवा ॲटम्स आहेत. ओके, जेव्हा ह्या बॉडीवर आपण कुठल्या तरी प्रकारचा बल लावतो तर काय होतं रे, हे जे छोटे छोटे ॲटम्स आहेत यांच्यावर सुद्धा काय लागतो, बल लागतो. त्याच्यामुळे काय होतं, हे पार्टिकल्स काय होतात रे, असे जवळ 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 येऊन जातात. त्याच्यामुळे काय होतं, बॉडीचा आकार काय होतो रे, कमी होऊन जातो. आणि जेव्हा हा बल काय होतो रे, काढला जातो, तर हे काय करतात, जे जवळजवळ आलेले ॲटम्स होते ते पुन्हा त्यांच्या मूळ पोझिशनला जायचा प्रयत्न करतात, म्हणजे परत असे दूर 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 जायचा प्रयत्न करतात. हे कशामुळे झालं रे, की इंटरनल रेझिस्टिंग फोर्स किंवा अंतस्थ विरोधी बल. म्हणजे काय रे, इंटरनल म्हणजे यामध्ये उपलब्ध असलेला, रेझिस्टिंग म्हणजे प्रतिरोध किंवा विरोध करणारा, फोर्स म्हणजे बल. म्हणजे या ॲटम्समध्ये उपस्थित असलेला अंतर्गत किंवा इंटरनल विरोधी कशाला रे, या लावलेल्या बलाला जो विरोधी बल आहे तो काय, इंटरनल रेझिस्टिंग फोर्स. याच्यामुळे हे काय झालं रे, ही बॉडीचे ॲटम्स हे त्यांच्या मूळ पोझिशनला परत आले. मग यालाच आपण काय म्हणू शकतो रे, की अप्लाइड फोर्स म्हणजे लावलेला बल, आणि इंटरनल रेझिस्टिंग फोर्स म्हणजे लावलेल्या बलाच्या विरुद्ध दिशेने असलेला अंतस्थ विरोधी बल. हे काय आहेत रे, दोघे एकमेकांना काय आहेत, बरोबर आहेत. आणि हे असे असेल तरच बॉडी काय होईल रे, तिच्या मूळ पोझिशनला वापस येईल. म्हणजे हे जे ॲटम्स आहेत छोटे छोटे, हे त्यांच्या ओरिजिनल पोझिशनला परत येतील. आणि जर अप्लाइड फोर्स हा जास्त आहे इंटरनल रेझिस्टिंग फोर्सपेक्षा, तर ही बॉडीचं काय होऊन जाईल रे, परमनंट डिफॉर्मेशन होऊन जाईल. म्हणजे कायमस्वरूपी ही बॉडी काय होऊन जाईल रे, अशी दाबली जाईल. कायमस्वरूपीचा एक आकार ती ग्राह्य करून घेईल. मग याच्यावरून आपण इलास्टिक आणि प्लास्टिक अशा दोन कॅटेगरी करतो. इलास्टिक म्हणजे काय रे, की अशी बॉडी की जिच्यावर बल लावले असता ती काय होते रे, तिची लांबी काय होते, वाढते. आणि तो बल जर आपण काढून टाकला तर ती तिच्या मूळ पोझिशनला वापस येऊन जाते. उदाहरणार्थ ही काय रे, ही स्प्रिंग आहे. या स्प्रिंगवर जर मी बल लावला तर ती काय होईल रे, तिची लांबी काय होईल, वाढून जाईल. आणि जेव्हा हा बल काढून टाकला तर ती स्प्रिंग काय होईल, तिच्या ओरिजिनल स्थितीमध्ये काय होऊन जाईल, परत येऊन जाईल. यालाच काय म्हटलं जातं रे, इलास्टिक बॉडी. बरोबर. आता प्लास्टिक बॉडी म्हणजे काय रे, समजा एखादा मेटलचा एक बार आहे, त्या बारवर जर मी बल लावलं तर तो काय होईल रे, त्याच्या लांबीमध्ये काहीतरी बदल होईल. आणि एका पर्टिक्युलर लिमिटनंतर या बारवरील जर मी बल जरी काढून टाकला तरी हा बार कायमस्वरूपीची ह्या बारची लांबी काय होऊन जाईल रे, वाढून जाईल. म्हणजे बार हा काय झाला रे, प्लास्टिक मटेरियल झाला. प्लास्टिक म्हणजे काय, की बल लावल्यानंतर त्याच्या आकारात बदल होतो आणि बल काढून टाकल्यानंतर त्याचा आकार जसाच्या तसा बदललेल्या अवस्थेत राहतो. म्हणजेच त्या बॉडीला काय म्हटलं जातं रे, प्लास्टिक मटेरियल म्हटलं जातं. ओके, हे झालं इलास्टिक मटेरियल आणि प्लास्टिक मटेरियलमधलं फरक. नेक्स्ट, आता स्ट्रेस म्हणजे काय रे, मागच्या स्लाईडमध्ये मी तुम्हाला सांगितलं की इंटरनल रेझिस्टिंग फोर्स
किंवा इंटरनल इलास्टिक रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय? जेव्हा आपण बॉडीवर बल लावतो तर त्या बॉडीद्वारे अंतर्गत किंवा इंटरनली लावलं गेलेला विरुद्ध बल याला काय म्हटलं जातं रे? इंटरनल रेजिस्टिंग फोर्स. आणि हा इंटरनल रेजिस्टिंग फोर्स एका एकक एरियामध्ये किती लागतो यालाच काय म्हटलं जातं रे? स्ट्रेस म्हटलं जातं. म्हणजे समजा ही 1 मीटर बाय ची एक शीट आहे मेटलची. हिच्यावर जर मी कुठला तरी बल लावला तर ही शीट काय करेल रे? ही शीट त्या बलाला विरुद्ध अंतर्गत बल लावेल आणि त्या बलालाच एका एकक एरियासाठी लावलेल्या असल्यामुळे आपण काय म्हणतो रे? स्ट्रेस म्हणतो. बरोबर. म्हणजे स्ट्रेसची व्याख्या काय झाली? स्ट्रेस इज डिफाईन्ड ॲज द इंटरनल इलास्टिक रिस्टोरिंग फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द बॉडी. फॉर्म्युला कसा लिहितात? इंटरनल इलास्टिक रिस्टोरिंग फोर्स किंवा इंटरनल रेजिस्टिंग फोर्स डिवायडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया. क्रॉस सेक्शनल एरिया कशाला म्हणतात ते सांगून देतो. समजा हा एक धातूचा ठोकळा आहे. या ठोकळ्याला जर मी इथून कट केला आणि टॉप व्ह्यूमध्ये बघितला तर तो कसा दिसेल रे? टॉप व्ह्यूमध्ये अशी एक प्लेट दिसेल आणि हा एरिया काय झाला रे? मग त्याचा क्रॉस सेक्शन म्हणजे क्रॉस डायरेक्शनला जेव्हा आपण त्याला कट करतो तेव्हा तो कसा दिसेल याला म्हटलं जातं क्रॉस सेक्शन. बरोबर. स्ट्रेसचा अजून एक फॉर्म्युला काय होऊ शकतो रे? मग आपल्याला जसं माहिती आहे की इंटरनल रेजिस्टिंग फोर्स हा काय राहतो रे? इलास्टिक बॉडीसाठी अप्लाइड फोर्स इज इक्वल टू इंटरनल रेजिस्टिंग फोर्स होतो ना. म्हणजेच त्याच्यामुळे स्ट्रेसचा फॉर्म्युला काय झाला? अप्लाइड फोर्स डिवायडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया. याच्यावरून हे दोघे रिलेशन आपल्याला भेटले. ओके. ओके. आता स्ट्रेस म्हणजे काय ते आपण बघितलं. आता स्ट्रेसचे युनिट म्हणजे काय ते बघून घेऊया की स्ट्रेसचा फॉर्म्युला काय होईल रे? मग स्ट्रेस बरोबर स्ट्रेसला कशाने दर्शवतात रे? एक सिग्मा नावाचा एक लेटर राहतं, ग्रीक लेटर आहे, याला सिग्मा म्हटलं जातं. सिग्मा इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया. हा बघा स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे. आता स्ट्रेसचे MKS युनिट काय झालं रे? जसं आपल्याला माहिती आहे की फोर्सचं MKS युनिट काय आहे? न्यूटन आहे. आणि एरिया काय राहतो रे? मीटर इंटू मीटर म्हणजे काय? मीटर स्क्वेअर. बरोबर. म्हणजेच फोर्सचं युनिट काय झालं रे? MKS न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि तसं CGS युनिट काय होईल मग? डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर. आणि डायमेन्शन्स काय राहतात रे? डायमेन्शन्स म्हणजे जे फंडामेंटल डायमेन्शन्स म्हणतो ना आपण LMTT. तर LMTTमध्ये काय होतं? LMTTमध्ये L रेस टू -1, M रेस टू 1 आणि T रेस टू -2 हे झालं याचं फंडामेंटल डायमेन्शन. ओके. आता स्ट्रेसचे काहीतरी वर्गीकरण करण्यात आले. स्ट्रेसचं वर्गीकरण काय म्हटलं आहे? सगळ्यात आधी येतो टेन्साईल स्ट्रेस किंवा लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस. नंतर येतो कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस किंवा वॉल्यूम स्ट्रेस किंवा वॉल्युमेट्रिक स्ट्रेस. नंतर येतो शिअरिंग स्ट्रेस किंवा शिअर स्ट्रेस. तर त्यांच्याबाबत आपण थोडी माहिती घेऊन. ओके. आता मराठीमध्ये सांगू देतो की स्ट्रेस काय रे? की जेव्हा एखादा पदार्थावर जोर लावला असता त्याच्या आकारात काय होतं रे? बदल होतो. जसं मी तुम्हाला इलास्टिक मटेरियलच्या गुणधर्माविषयी सांगितलं की समजा ही एक स्प्रिंग आहे. या स्प्रिंगवर जर मी बल लावलं तर तिचा आकार काय होईल रे? तिची लांबी काय होईल? वाढेल. म्हणजे काय? एखाद्या पदार्थावर जोर लावला असता त्याच्या आकारात बदल होतो व बल काढून टाकल्यानंतर पदार्थात निर्माण होणारा अंतस्थ विरोधी बल म्हणजे इंटरनल रेजिस्टिंग फोर्स पदार्थाला पूर्वस्थितीत आणण्याचा प्रयत्न करतो. पदार्थातील दर चौरस एकक क्षेत्रफळाच्या पृष्ठभागावर कार्य करणाऱ्या त्या बलाला पदार्थात निर्माण झालेला स्ट्रेस म्हणतात. म्हणजेच याची व्याख्या काय झाली? एका एकक काटछेदाच्या म्हणजे एरिया ऑफ द क्रॉस सेक्शन
वर कार्य करणाऱ्या अंतस्थ विरोधी बलाला काय म्हणतात रे? स्ट्रेस म्हणतात. ओके, आता स्ट्रेसचा फॉर्म्युला काय होईल रे? मग वस्तूवर लावलेला बल भागिले वस्तूच्या काटछेदाचे क्षेत्रफळ आणि त्याचा स्ट्रेसचा एरिया काय होईल रे? आपला फॉर्म्युला स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन हा काय रे? क्रॉस सेक्शनल एरिया आहे. आता इथे क्रॉस सेक्शनल एरिया पाय आर स्क्वेअर का बरं दिलेला आहे? की समजा एक सिलेंड्रिकल बॉडी आहे, सिलेंड्रिकल बॉडी आहे आणि तिला मी इथून कट केली तर तिचा काय राहील रे? क्रॉस सेक्शनल एरिया. हा क्रॉस सेक्शनल एरिया काय राहील? तर क्रॉस सेक्शनल एरिया राहील हिचा पाय आर स्क्वेअर किंवा पाय बाय 4 डी स्क्वेअर. अशा भरपूर फॉर्म्युला राहतात क्रॉस सेक्शनल एरिया काढायचे. त्याच्यावरून आपल्याला काय समजेल रे? की SI पद्धतीतील एकक काय स्ट्रेसचे? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मगाशी मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. आणि 1 किलो न्यूटन म्हणजे 1000 न्यूटन. तसंच 1 मेगा न्यूटन म्हणजे काय? तर 1 × 10⁶ न्यूटन. आणि किंवा 1 गिगा न्यूटन म्हणजे काय? 1 × 10⁹ न्यूटन. हे मेगा, गिगा, टेरा, हे एक्झा, पिका हे काय राहतात रे? डायमेन्शन्स राहतात. ओके, आता समजून घेऊ की टेन्साईल स्ट्रेस म्हणजे काय. टेन्साईल स्ट्रेस म्हणजे काय रे? समजा ही एक वायर आहे आणि या वायरवर काय लावलं आहे रे? आपण खालती बल लावलं आहे. तर हे काय होईल रे? ह्या वायरमध्ये हिच्या लांबीत काय होईल? बदल घडून येईल. म्हणजेच टेन्साईल स्ट्रेस आपण कोणाला म्हणू शकतो? की जेव्हा दोन विरोधी बल एका वस्तूवर लावले जातात त्याच्यामुळे जर वस्तूचा आकार किंवा लांबी जर वाढत असेल तर त्याला काय म्हटलं जातं रे? टेन्साईल स्ट्रेस म्हटलं जातं. बरोबर. म्हणजे काय रे? हे दोन काय झाले रे? विरोधी बल झाले. या दोघा बलांची दिशा काय रे? वेगवेगळी आहे आणि यांच्यामुळे काय झालं रे? या स्प्रिंगचा आकार काय झाला? वाढला. म्हणजेच हे काय झाले? टेन्साईल स्ट्रेस झाले किंवा लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस झाले. लॉन्जिट्युडिनल कोणाला म्हणतात? की जे असे आडव्या दिशेमध्ये राहतात ना त्यांना काय म्हटलं जातं रे? लॉन्जिट्युडिनल म्हटलं जातं. ओके, मग टेन्साईल स्ट्रेसचा फॉर्म्युला काय होईल? अप्लाइड फोर्स डिवायडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया. परत त्याचं युनिट काय होईल? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि सीजेस युनिट काय होईल? डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. आणि त्याची पर्टिक्युलर डेफिनेशन काय आहे? द स्ट्रेस दॅट टेंड टू चेंज द लेंथ ऑफ द बॉडी इज कॉल्ड लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस ऑर टेन्साईल स्ट्रेस. म्हणजे काय? की असा स्ट्रेस किंवा ताण ज्याच्यामुळे वस्तूची किंवा पदार्थाची लांबी वाढते त्याला काय म्हटलं जातं? टेन्साईल स्ट्रेस म्हटलं जातं. ओके, तसंच आता कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस म्हणजे काय रे? समजा ही एक स्प्रिंग आहे आणि या स्प्रिंगवर जर मी अशा पद्धतीने बल लावला तिच्यामुळे हिचा आकार काय झाला रे? कमी झाला. तर त्या स्ट्रेसला काय म्हटलं जातं रे? मग कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस म्हटलं जातं. म्हणजे काय रे? या दोघं बलांची दिशा काय रे? एकीकडे. यांचे तोंड कसे आहेत रे? एकमेकांकडे आहेत. मागच्या केसमध्ये काय होते? तोंड एकमेकांच्या विरुद्ध दिशेला होते. म्हणजेच द स्ट्रेस विच कॉम्प्रेसेस द गिवन बॉडी म्हणजे असा बल जो वस्तूला काय करतो रे? वस्तूला काय करतो? दाबून टाकतो. त्याला काय म्हटलं जातं रे? कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस म्हटलं जातं. उदाहरणार्थ ही एक ठोकळा आहे. या ठोकळ्यावर बल लावला असता तो काय रे? ठोकळ्याचा आकार काय होईल? कमी होईल. म्हणजेच हा काय झाला रे? कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस झाला. ओके, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसला अजून काय म्हटलं जातं रे? व्हॉल्यूम स्ट्रेस म्हटलं जातं. आणि याची डेफिनेशन काय झाली? द स्ट्रेस विच चेंजेस द व्हॉल्यूम ऑफ द बॉडी इज कॉल्ड व्हॉल्यूम स्ट्रेस. व्हॉल्यूम कोणाला म्हणतो रे आपण? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची याला काय म्हटलं जातं रे? व्हॉल्यूम. म्हणजे या साईडने जर बल लावले असता हे काय होईल रे? एवढ्या लांबी गुणिले रुंदी गुणिले उंचीची काय होईल रे? कमतरता होईल. म्हणजेच असा बल किंवा स्ट्रेस ज्याच्यामुळे व्हॉल्यूम काय होतो रे? कमी होतो त्याला काय म्हटलं जातं रे? व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस किंवा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस किंवा व्हॉल्यूम स्ट्रेस. आणि त्याचं युनिट काय? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सीजेस युनिट काय? डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. आणि याचे उदाहरण काय होतात रे? जसे शॉक ॲब्झॉर्बर आहे किंवा
आपल्या घरी जे कॉन्क्रीटचा स्लॅब टाकला जातो, तो कॉन्क्रीटच्या स्लॅबवर काय होतं रे, वरच्या मजल्यांचा काय होतं रे, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस येतो. म्हणजे सगळ्यात खालच्या मजल्यावरचा जो स्लॅब आहे कॉन्क्रीटचा, त्याच्यावर वरील सगळे मजले जे आहेत त्यांचा एकत्रित कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस त्या एका स्लॅबवर येतो. बरोबर. आता शियर स्ट्रेस कोणाला म्हटलं जातं रे? द टँजेन्शियल फोर्स पर युनिट एरिया ऑफ द सरफेस इज कॉल्ड शियरिंग स्ट्रेस. याचं सगळ्यात भारी उदाहरण काय रे? समजा हा एक पदार्थ आहे आणि या पदार्थाला जर समजा मी एका चाकूने इथून कापायचा प्रयत्न केला, समजा या चाकूने मी इथून याला कापायचा प्रयत्न केला, तर काय होईल रे? एका टँजेन्शियल दिशेमध्ये आपण काय लावला? बल लावला आणि त्याच्यामुळे जो ताण किंवा स्ट्रेस निर्माण झाला त्याला काय म्हटलं जातं रे? शियर स्ट्रेस. ओके. याचं MKS युनिट काय झालं? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. CGS युनिट डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. आणि याचं उदाहरण काय रे? जे मेटल शीट कटर राहतं आपलं, मेटल शीट कटर तर बघितलं आहे ना तुम्ही सगळ्यांनी, फिटरवाल्यांना चांगलं माहीत असेल. मेटल शीट कटरमध्ये काय करतो, ही एक शीट राहते आणि या शीटला आपण काय करतो रे, असं एका कैचीसारखा जो आपलं कटर राहतं त्या कटरच्या मदतीने कट करतो. म्हणजे आपण काय करतो? टँजेन्शियली फोर्स लावतो, त्याला काय म्हटलं जातं रे? शियर स्ट्रेस. ओके. आता स्ट्रेन म्हणजे काय ते समजून घेऊया. काय होतं रे, जसं आपण एखाद्या वस्तूवर बल लावतो, त्या लावलेल्या बलामुळे वस्तूच्या आकारात काय होतं रे, बदल घडून येतात. म्हणजेच द चेंज इन द डायमेन्शन्स पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन इज कॉल्ड स्ट्रेन. म्हणजे काय रे? समजा हा एक ठोकळा आहे, या ठोकळ्यावर जर मी बल लावलं आणि समजा एवढा हा ठोकळा काय झाला रे, दाबला गेला इथपर्यंत, तर या ठोकळ्याचा आधीचा माप आणि ठोकळ्याचं बदललेलं माप यांच्या गुणोत्तराला काय म्हटलं जातं रे? स्ट्रेन म्हटलं जातं. ओके. हे बघा, चेंज इन द डायमेन्शन म्हणजे बल लावल्यानंतर डायमेन्शनमध्ये झालेला बदल भागिले ओरिजिनल डायमेन्शन यांच्या गुणोत्तराला काय म्हटलं जातं रे? स्ट्रेन म्हटलं जातं. आणि याला कुठल्याही प्रकारचं युनिट नसतं. बरोबर. आता स्ट्रेनचे काय आहेत रे? प्रकार आहेत. कुठले प्रकार आहेत रे? तर टेन्साईल स्ट्रेन आहे, व्हॉल्यूम स्ट्रेन आहे, शियर स्ट्रेन आहे. हे बघा, मराठीमध्ये सांगतो आता. पदार्थावर लावलेल्या बलामुळे त्याच्या लांबीत बदल होतो. लांबीतील हा बदल व त्याची मूळ लांबी यांच्या गुणोत्तराला काय म्हटलं जातं रे? स्ट्रेन म्हटलं जातं. स्ट्रेन म्हणजे काय रे? एकक लांबीत होणारा बदल होय. लांबीतील बदल भागिले मूळ लांबी यांच्या गुणोत्तराला काय म्हटलं जातं रे? स्ट्रेन म्हटलं जातं. म्हणजे लांबीतील बदल, समजा आता हा एक मेटलचा बार आहे, याच्यावर मी बल लावलं आणि याची लांबी इथपर्यंत वाढली. समजा हे डॉटेड जिथपर्यंत दाखवलं मी तिथपर्यंत याची लांबी काय झाली रे? वाढली. तर याची मूळ लांबी किती होती? L होती आणि याची बदललेली लांबी किती आहे? L आहे. आणि या L डिवायडेड बाय हा L यांच्या गुणोत्तराला काय म्हटलं जातं रे? मग स्ट्रेन म्हटलं जातं. ओके. आता टेन्साईल स्ट्रेन म्हणजे काय रे? जर समजा एका स्प्रिंगवर मी बल लावलं टेन्साईल स्ट्रेसवालं, तर याच्या आकारात काय होईल रे? म्हणजे याच्या लांबीत काय होईल? वाढ होईल. आणि मग त्या वाढलेल्या लांबी भागिले मूळ लांबी यांच्या गुणोत्तराला काय म्हटलं जाईल रे? मग टेन्साईल स्ट्रेन म्हटलं जाईल. तसंच व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन म्हणजे काय? व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेनमध्ये आपण जसं कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसमध्ये कॉम्प्रेशन करतो, तसंच त्याच्यामुळे काय होतं रे? व्हॉल्यूम काय होतो? कमी होतो. तर बदललेला व्हॉल्यूम भागिले मूळ व्हॉल्यूम यांच्या गुणोत्तराला काय म्हटलं जातं रे? व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. तसं आता शियर स्ट्रेन, समजा हा एक धातूचा ठोकळा आहे
या ठोकळ्यावर जर मी इथे टेंजन्शियली वरच्या दिशेने जर बल लावलं तर काय होईल रे, इथपर्यंत तो काय होऊन जाईल, असा रप्चर होऊन जाईल किंवा वाकून जाईल आणि त्याच्यामुळे या वरच्या थराची झालेली लॅटरल डिस्प्लेसमेंट ही लॅटरल डायरेक्शन राहते ही लॅटरल डायरेक्शन राहते. या लॅटरल डायरेक्शनमध्ये झालेली विस्थापन भागिले त्याचं मूळ विस्थापन यांच्या गुणोत्तराला काय म्हटलं जातं रे, शिअरिंग स्ट्रेन म्हटलं जातं. आता यंग्स मॉड्युलस कोणाला म्हटलं जातं रे, जसं आपल्याला माहिती आहे की एखाद्या वस्तूवर आपण बल लावलं तर तिच्या लांबीत किंवा त्याच्या व्हॉल्यूममध्ये काय होतं रे, बदल घडून येतो. तर यंग्स मॉड्युलस कोणाला म्हटलं जातं किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी कोणाला म्हटलं जातं, तर विदिन द इलास्टिक लिमिट काय राहतं हे मी तुम्हाला पुढच्या लेक्चरला शिकवून देईल. एक स्ट्रेस स्ट्रेन कर्व राहतो असा, त्या स्ट्रेस स्ट्रेन कर्ववरून तुम्हाला कळून जाईल की इलास्टिक लिमिट, प्लास्टिक लिमिट, अल्टिमेट स्ट्रेस, वर्किंग स्ट्रेस काय राहतं. तर आता चालू पुरतं एवढं लक्षात ठेवा की विदिन द इलास्टिक लिमिट म्हणजे इलास्टिक लिमिटपर्यंत काय राहतं, शॉर्टकटमध्ये सांगतो तुम्हाला. इलास्टिक लिमिट म्हणजे काय रे, की असं लिमिट की ज्या लिमिटपर्यंत एखाद्या वस्तूवर भार किंवा बल लावला असता ती वस्तूतला आकार काय होतो रे, वाढतो आणि बल काढून टाकला असता ती वस्तू तिच्या ओरिजिनल पोझिशनला परत येते. ह्या लिमिटला काय म्हटलं जातं रे, इलास्टिक लिमिट म्हटलं जातं. बरोबर. तर आता विदिन द इलास्टिक लिमिट द रेशो ऑफ द टेन्साईल स्ट्रेस टू द टेन्साईल स्ट्रेन इज कॉल्ड यंग्स मॉड्युलस. म्हणजे काय रे, यंग्स मॉड्युलस कोणाला म्हटलं जातं की इलास्टिक लिमिटपर्यंत जर आपण एका वस्तूवर टेन्साईल स्ट्रेस लावला आणि टेन्साईल स्ट्रेन त्यामुळे डेव्हलप झाला तर टेन्साईल स्ट्रेस डिवायडेड बाय टेन्साईल स्ट्रेन यांच्या गुणोत्तराला काय म्हटलं जातं रे, यंग्स मॉड्युलस म्हटलं जातं. ओके. हे बघा, टेन्साईल स्ट्रेस आणि टेन्साईल स्ट्रेनचे फॉर्म्युले फोर्स अपॉन क्रॉस सेक्शनल एरिया आणि एल अपॉन एल याच्यावरून आपल्याला काय भेटू शकतो रे, टेन्साईल स्ट्रेन हा झाला यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला. याचं युनिट काय झालं रे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजेच यंग्स मॉड्युलस आणि स्ट्रेसचं युनिट काय होईल रे, सारखं होईल. ओके. मराठीमध्ये दिलं आहे की पदार्थात निर्माण झालेला टेन्साईल किंवा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस व लिनियर स्ट्रेन यांच्या गुणोत्तराला यंग्स मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणतात. तो वाय किंवा ई या चिन्हाने दर्शवतात. टेन्साईल स्ट्रेस भागिले लिनियर स्ट्रेन यांचा भागाकार किंवा गुणोत्तर याला काय म्हणतात रे, यंग्स मॉड्युलस. ओके. बाकीचा जो पार्ट उरलेला आहे तो नेक्स्ट लेक्चरला कवर करू. थँक्यू.